प्रिशू नाही, मोबाईल बघायचे नाही, 12 वाजले तर झोपायचे. चला झोपायचे, चला झोपा झोपा झोपा. काय झालं? चला झालं आमच्या बाळाला सर्दी पण. नमस्कार मंडळी, मी पल्लवी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे आमच्या अर्शूचं हॅपी बर्थडे. तर 12 वाजून गेलेले आहेत. 12 वाजता मम्मी पप्पा आणि बबलीने विश केलं अर्शूला. आम्ही पण सगळ्यांनी विश केलं आणि अर्शू खूप इमोशनल झालेला मम्मी पप्पांशी बोलताना. आणि आम्ही आज पण हॉलमध्ये झोपतोय कारण मला आजकाल खाली झोपायला चांगलं वाटायला लागलंय. आणि बेडरूममध्ये मॅट्रेस घातली आहे, नवीन ऑर्डर केली होती मॅट्रेस आलेली आहे. आणि त्याचं कवर मी ऑर्डर केलं नव्हतं, म्हणजे ऑर्डर केलेलं आणि ते कवर चांगलं नव्हतं, त्यामुळे मी ते परत रिटर्न केलं. आणि आता परत दुसरं ऑर्डर केलं. ते मी पहिल्यांदा धुतलं स्वच्छ आणि आता ते वाळायला टाकलं, ते ओलं आहे. त्या कवरमध्ये मॅट्रेस घातल्यावर नंतरच मग आम्ही बेडवरती झोपायला चालू करू. आणि आमच्या प्रिशूला खूप सर्दी झालेली आहे ना प्रिशू? मग 2 शब्द बोला. सुधीरजी, पोरगा 7 वर्षाचा झालेला आहे, 2 शब्द काहीतरी बोला. छान वाटत आहे. पोरगा 7 वर्षाचं झालं माझं. खूप कितके दिवस फास्ट गेले, कितक्यात माझं पोरगा 7 वर्षाचं झालं. असं 10 वर्ष पण जातील, 17 वर्षाचा पण होईल. किती मोठा झाला असतो. मग नोकरीला पण लागेल, मग लग्न पण होईल. पोरं खूप मोठी होतात लवकर, फास्ट. छोटी असताना चांगलं वाटतात. प्रिश, तुला झोपायचं नाही, गिफ्ट देणार आहेस दादूला? दे गिफ्ट. काय गिफ्ट देणार दादूच्या बर्थडेला? दादूसाठी काय आहे? दादूसाठी आहे ना? दादूसाठी आहे ना? दादूची माया कर जरा, दादूची माया कर. दादूचा हॅपी बर्थडे म्हटलीस दादूला? इकडे ये. बाय प्रिशू, टाटा. इथे आता 12:30 वाजता चालली आहे पोरग्याची मालिश. आणि याच्या मनाचं काय चाललंय? या मनाचं सगळं तोंडाला तेल लावून घ्यायचं काम चाललंय. बस 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 झालं. चंपी करत आहे ना, थांब ना. अरे बस ना, चंपी करायचं, मला चूक आली इथं. झालं. झोप ना प्रिशू. गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस आणि आज स्वप्नांचा बर्थडे आहे. तर शाळेची तयारी सगळी झालेली आहे आणि आता तो चालला आहे स्कूलला. सुधीर त्याला सोडवायला चालले स्कूलला. तर खूप हॅप्पी होता. त्याला चॉकलेट कधी वाटेन असं झालं होतं शाळेत जाऊन. आणि आता मी डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण दिवस पूर्ण माझा बर्थडेच्या प्रिपरेशनमध्येच गेलेला आहे. तर इकडे मुलांसाठी खाऊ वगैरे आणलेला आहे सुधीरने आणि बाकीची सगळी तयारी झालेली आहे वाढदिवसाची. इकडे मी सतरंजी वगैरे अंथरून ठेवलेली आहे, मुलांना बसण्यासाठी केक वगैरे पण आणला आहे. मी पहिल्यांदा रेडी झालेले आहे आणि स्वप्नांशला सुधीर रेडी करत आहेत आणि प्रिशू अजून रेडी व्हायची आहे. कोणाला नाही पाठवत आहे. छान वाटत आहे ना? सेव्हनची हे नाही दिली कॅन्डल, ह्याच्या 7th असं का लिहिलंय. दाखव केक, दाखव स्वप्नांश. किट्टीचं बनवलंय. अरे बॉय आहे म्हणून सांगितलं नाहीस काय? तर सांगितलेले किट्टीचं बनवलंय कशाला?
बॉयचं सांगितलं तर म्हणून मला ना काही सगळं हे वाटते. बॉईचं आहे तर जरा बॉईच्या थीमनुसार बनवायचं ना. दिसत आहेस. तर वाढदिवसाची सगळी तयारी झालेली आहे. मी रेडी झालेली आहे. मी आज खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा मला वाटतं मी वर्षानंतर पण नाही, मला वाटतं 1.5-2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर मी आज साडी नेसलेली आहे ब्ल्यू कलरची. आणि सगळी तयारी ऑलमोस्ट डन. पिशू आशू दोघे पण बसले रेडी होऊन. इकडे मुलांना खायला देताना सांडेल वगैरे म्हणून इकडे खाली सगळं असं अंथरलेलं आहे, सतरंजी वगैरे. कारण मागच्या वेळी सगळं सोफ्यावरती सांडलं होतं, केक वगैरे. त्यामुळे आता म्हटलं की थोडं खालीच बसूया. लहान मुलं आहेत ना, तर सांडामांडी तर होणारच. व्यवस्थित भांग नाही पडला तिचा, तिरका झालाय भांग. तर फुगे फुगवायचं काम चाललेलं आहे. काम चालू आहे. आणि आमची प्रिशू ना तिला एकदा केक कट करेन असं झालं, ती आता केककडे यायला लागली. आणि केकवाल्याने ना माझं डोकं फिरवलंय. थीम त्यांनी किट्टीची दिली आहे. आम्ही सांगितलेली वेगळीच, त्यांनी दिलेली दुसरी. आणि आता काहीच करू शकत नाही. ठीक आहे, आता राहू दे. प्रिशू तोंडात नको घालू, तोंडात नको घालू. तो पण घे हर्षू. उत्तर दिला खाली. जा ना प्रिशू, दादूकडे जा. स्माइल स्माइल स्माइल. थोड़ा सा इधर इधर आ जाना जसविका, थोड़ा इस साइड. ऐसे ऐसे ऐसे. तुम इधर आ जाओ. थांब इकडे थांब. केक काप जा ना दादूचा. केक काप जा. तिच्या हातात काहीतरी दे. जा ना प्रशू, केक कट करूया. हे धर, बलून धर. दादूला दे जा. हे लावणार ना, लाव. थोड़ा साइड में हो जाओ बच्चों. ये मुंह पे आ जाएगा. साइड. इधर आ जाओ. थोड़ा सा इसको पकड़ना. स्वप्नांश, अरे थांब ना, तू येऊ दे. स्वप्नांश ये ना इकडे. थांब इथे. साइड में हटो. घे ना, पुढे घे ना. होतं की नाही. स्वप्नांश उभं राहा ना. काय असले काय आहे, होतं की नाही. हॅपी बर्थडे टू यू. अरे काप ना केक. हॅपी बर्थडे. काप की. हॅपी बर्थडे स्वप्नांश. हॅपी बर्थडे टू यू. आ जाओ परी, नीचे आ जाओ. इधर देखो सब लोग, स्माइल करो. स्माइल करो. प्रिशू माही अजून घे. हा केक देऊ. केक समोसा
घे अजून लागलं तर. हाँ, और किसी को कुछ चाहिए तो बोल देना. आयांश क्या चाहिए? तिला काय झालं? तिला परी को मैगी चाहिए. मैगी चाहिए. ठीक है, वो खा जाने के बाद दूंगी. वाह. स्वप्नांश, अजून काय हवं का तुला? एवढं तोंड खाली काय करतेस? वरती हो, वरती हो, वरती हो. दिव्यांश, दे दो नूडल्स. और हाँ, 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 हाँ. दीदी, हाँ, क्या चाहिए? और नहीं खाना है, बस हो गया. ठीक है, केक खा लिया. केक खाओ ना. समोसा खाएगा? समोसा खाएगा? नहीं, भर गया पेट? पेट भर गया? ठीक है, खाओ, जितना चाहता है उतना खाओ, बाकी का रहने दो. इसको चाहिए पानी. पानी मांगना फिर. पापा, हं. मेरे को पानी चाहिए. हा देतो. मैं करूंगी, सब लोग निकालेंगे. निकल कर दिया. मैं दिखाऊंगी निकाल के, ओके? मैं तो केक खा रही हूँ. ये लो बस. ये मैगी जो सुना मैगी खा लेना. ये सबसे पहले मैं खा लूँगा. हाँ, इधर का. अंटी मेरा हो गया. हाँ, मेरा भी हो गया. और किसी को चाहिए नूडल्स? अंटी हाथ धो ले. जाओ, वॉशरूम जाओ. अंटी मेरे को नहीं खाना. ठीक है, रहने दो. पानी पी लो. मुझे नहीं खाना? समोसा खा लो ना. समोसा समोसा. नहीं खाना. ठीक है. मानो मेरा. अच्छा मेरा ये था. समोसा भी नहीं चाहिए खुशी? रखो वहाँ पे. क्यों काट दिया? अरे मेरा गिफ्ट क्या नाम है? परी. काट दिया. चलो, मैं जाएंगे. कब जाओगे फिर? बस ना, नको. आणि बस तिथे प्रिशूजवळ बस. समोसा बस झालं केक खाल्लाय. इथे करा. ठीक आहे, हा जा, हात धुवून ये जा. बस प्रिशूजवळ बस. हात धुणार आहे. देतो का? परी, परी, बाय. घर जा रहे तू? घर जा रहे? हाँ, तो गोदी में जाओ. गोदी में रखा भैया कहाँ गया? बुलाओ. हे बघ 2 प्लेयर सिस्टम. ओके. तर गुड मॉर्निंग. Good सकाळचे morning. वाजतात 10:30. 10:30 वाजले. होय. हा, चेक करू. अरे ओपनच. गुड मॉर्निंग. सकाळचे 9:52 झालं आणि अजून माझ्या डोळ्यातली झोप जात नाही आहे. प्रिशू पण झोपलेली आहे. मी उठलं की ती उठायला लागली आणि घरातली सगळी कामावरून माझी हाऊस हेल्पर गेलेली आहे. तिथं नको ठेवू, हातात घे. सुधीर पण गेलेत ऑफिसला. तर थोडा पसारा आहे घरात, कारण मला काल रात्री झोपायला खूप वेळ झाला. जेवून आम्ही आलो, मला वाटतं 12 वाजले असतील. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर प्रिशू काही झोपत नव्हती आणि स्वप्नाशला भूक लागली होती. तर त्याने केक ठेवला इथे खाऊन. आणि तो सगळे जे गिफ्ट्स मिळाले त्याच्या फ्रेंड्सनी गिफ्टचे दिलेले आहेत ते सगळे अनबॉक्सिंग करत आहे.
सुधीर गेलेले आहेत ऑफिसला आणि माझी हाऊस हेल्पर येऊन सगळी कामं करून गेलीत. मला फक्त आता स्वयंपाक बनवायचा आहे. आणि स्वप्नांशला आज मी स्कूलला नाही पाठवलं कारण त्याचं पोट बिघडलं. तो सकाळी उठला होता स्कूलला जाण्यासाठी, मग पोट बिघडलं म्हणून म्हटलं की राहू दे जायचं, नाहीतर आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर आणि हे नको. तर मी सुधीला म्हटलं की राहू दे त्याची स्कूल आज. तर तो सगळे गिफ्ट आता अनबॉक्सिंग करायला. काय काय दाखव रे. काय आहे? घरासारखं लागत आहे. बघूया. पॅकिंग फोडले मी हिज. त्या अजून एक बॉक्स होता. इज इट पेन बॉक्स, पेनचं स्टँड आहे. पेन पेन्सिल त्याच्यात ठेवू शकतोस तू. मला एक घर सारखं वाटत आहे. घर नाही म्हणा, ते पेन स्टँड आहे ते. म्हणजे त्याचं पेन पेन्सिल वगैरे तू ठेवू शकतोस. पाहिजे असलं तर माझे लेटर्स पण ठेवू शकते. हो. एक छोटा डिव्हान्स, एक छोटा डिव्हान्स. होय. अनबॉक्सिंग करू. कर. इकडे उघडायचं. टंबल टावर बघू त्याला उघडून कसं दिसते. आयुष्कर पण असलंच आहे. होय. बघू वरती दाखव ना, वरती उभा राहा. टंबल टावर आहे. लेवत आहे टंबल टावर. तर लिहिले बघ टंबल टावर. ठीक आहे. रिमोट कंट्रोलर पाहिजे असलं तर तू असं पण बघू शकतीस. हे रिमोट कंट्रोलर आहे बघा फ्रेंड्स. हे रिमोट कंट्रोलर आहे ते पण मॉन्स्टर 2. तुम्हाला बघायला असेल तर बघू शकताय. खरं तर हे चार्जिंगला लावणार आहे फ्रेंड्स. हे चार्जेबल आहे. थँक्यू बघायला. तर आता दुपारचे 1 वाजलं आणि आरशू चांगला मस्तपैकी खेळायला लागलाय. त्रिशूची आणि त्याची दोघांची मधून भांडणं चालू आहेत. आणि मी अजून पण स्वयंपाक नाही केलेला. तर मी सुधीर आल्यानंतर मस्तपैकी वरण आणि भात बनवणार आहे. आज जेवण तेच जेवणार आहे आम्ही. काय झालं? तर आजचा हा जो छोटासा व्लॉग होता मी आता इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.